पुणे मोक्का कोर्टात सीबीआयचा धक्कादायक अहवाल समोर आलाय। तत्कालीन एसीपीला देशमुखांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। अनिल देशमुख गृहमंत्री असतानाचं हे प्रकरण आता तापतंय। जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडेंची सीबीआयकडे कबुली आहे। विजय पाटील आणि गिरीश महाजन प्रकरणी धमकीचा आरोपही आहे। अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्ह आहेत। एसपी प्रवीण मुंडेंनी सीबीआयला दिलेल्या जबाबात काय म्हटलंय पाहूया। विजय भास्करराव पाटील यांनी गिरीश महाजनांविरुद्ध दिली होती तक्रार। तक्रारदार येण्यापूर्वीच अनिल देशमुखांचा मला फोन आला। अनिल देशमुखांनी सांगितले की विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण तुमच्याकडे येतील आणि ब्रीफ करतील। त्यानंतर प्रवीण चव्हाण आले आणि त्यांनी तक्रारीबाबत सांगितले। अनिल देशमुखांचे आदेश आहेत, एफआयआर दाखल करा असे सांगितले। मी त्यांना पुणे शहर पोलिसांकडे जाण्यास सांगितले, कारण ते सांगत असलेला घटनाक्रम हा जळगाव हद्दीतील नव्हता। पण तसे करण्यास तक्रारदाराने नकार दिला। पुन्हा आठवडाभराने अनिल देशमुखांचा फोन आला। त्यांनी पुन्हा तक्रारदाराला पाठवतो असे सांगितले। मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला। तक्रारदाराकडून पाठपुरावा आणि थेट गृहमंत्र्यांना फोन, यामुळे मी संपूर्ण घटनाक्रम नाशिक आयजी कायदा सुव्यवस्था पोलीस महासंचालक यांना सांगितला। पुन्हा आठवडाभराने अनिल देशमुखांचा फोन आला। त्यांनी यावेळी मला धमकावले। एका एफआयआरसाठी 3 वेळा फोन का करावा लागतो असे विचारले। सातत्याने गृहमंत्री धमकावीत असल्याने अखेर गुन्हा दाखल केला। कोणतीही घाई नसताना 0 एफआयआर केवळ अनिल देशमुखांच्या दबावातून दाखल करण्यात आला। शिवाय 3 वर्ष विलंब झालेला होता। यावर फडणवीसांनी नेमका काय म्हटलंय तेही ऐकूया। आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे, गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे, याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला लावले। खरं म्हणजे या संदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वतः दिले होते आणि त्याच्यावरच सीबीआयकडे केस झाली आणि त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासहित कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे। विषय फेक आहे। आता काही सांगायचं, काही बोलायचं, देवेंद्रजी असं कधीही करणार नाही। काही गरज नाही ना असं करण्याची, अजिबात गरज नाही। पण मला वाटतं हे सगळं कपोलकल्पित आहे, ही सगळी फेक आहे। तोंड भरून त्यांनी अनिल देशमुखांचं कौतुकही केलेलं आहे की अनिल देशमुख किती चांगले आहेत, ते लगेच ऐकतात, कुठलाही शब्द टाळत नाही। आणि अनिल देशमुखांना मी हे 3-4 वेळा भेटून वारंवार सांगितलं की तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा का दाखल करतायत, तुम्ही आणि मी सोबत आहोत, मी तुमच्यापेक्षा सिनियर आहे सभागृहामध्ये, हे मी त्यांना सांगितलेलं आहे। हे योग्य नाही असं दुसऱ्याचं राजकारण। पण ते म्हणे माझ्यावर प्रेशर आहे, माझ्यावर खूप दबाव आहे, हे अनिल देशमुखला वारंवार सांगत होते। आणि म्हणून त्यांनी एसपीला दमदाटी करून अगदी खालच्या भाषेमध्ये बोलून त्यांनी हा गुन्हा रजिस्टर करायला लावला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भास्कर जाधवांचा अमित शहांवर हल्ला बोललाय। पवारांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून निशाणा साधण्यात आलाय। तुमची वॉशिंग मशीन जगाला ठाऊक आहे असं जाधव म्हणतात। पवार तुमच्या मशीनमध्ये येत नाहीत म्हणून आरोप केले जात आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे। अमित शहा साहेबांनी पवार साहेब हे भ्रष्टाचारी लोकांचे सरदार आहेत अशा प्रकारचं भाष्य केलं। वा रे वा, अमित शहा साहेब तुमचं वॉशिंग मशीन आता अख्ख्या जगाला कळलेलं आहे, देशाला कळलेलं आहे, राज्याला कळलेलं आहे। तुम्ही ज्यावेळेला भ्रष्टाचाराचा आरोप करत होता, भ्रष्टाचाराचे त्या ठिकाणी पवार साहेबांना सरदार म्हणत होतात, त्यावेळेला समोर अशोकराव चव्हाण बसलेले होते। अनेक जण ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे पूर्वी आरोप केलेत आणि तुमच्या मशीनमध्ये आल्यानंतर ते स्वच्छ झाले आणि म्हणून तुमच्या मशीनमध्ये येत नाहीत पवार साहेब, म्हणून त्यांच्यावर तुम्ही हा आरोप करता। पवार साहेबांच्या तुम्ही आरोपामुळे तुमच्या मशीनचे इथं चकनाचूर झालेलं आहे, एवढंच मी सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।